विदर्भातील एकमेव असे सर्वांचे श्रद्धास्थान असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक भद्रावती येथील पुरातन श्री स्वामी भद्रनाथचे मंदिर महाशिवरात्री आणि नागपंचमी या धार्मिक सणाला या ठिकाणी मोठे यात्रेचे स्वरूप असते। विदर्भासह उर्वरित महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड व इतर राज्यातील असंख्य भाविक दर्शनासाठी हजेरी लावित असतात। विशेष करून नागपंचमीला भाविकांची हजेरी मोठी असते। मंदिराचा परिसर पूजा साहित्यांसह वेगवेगळ्या दुकानांनी गजबजलेला असतो। मंदिर व्यवस्थापन कमिटीसह पोलीस विभाग व महोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी राबत असतात। नागपंचमीच्या निमित्ताने असा हा प्रपंच। पौराणिक भांदकचे भद्रनाथ मंदिर। वैरागडच्या नागवंशीय राजांचे राज्य दक्षिण पश्चिमेस भांदकपर्यंत होते। याचा एक पुरावा भांदक येथे आढळतो। भांदकचे प्राचीन नाव भद्रक हे ज्या मंदिरावरून पडले ते भद्रेश्वराचे मंदिर भांदक येथे रेल्वे स्टेशनच्या रस्त्यावर आहे। त्यास हल्ली भद्रनाथ असे म्हणतात। श्रीपूर कोसल येथील पांडुवंशीय राजा उदयन याने भद्रेश्वराची स्थापना केली। त्यावरून त्या गावाचे नाव भद्रक असे पडले। भद्रक या नावाचा उल्लेख 8व्या शतकातील गणेश पुरातन आला आहे। कालांतराने हे मंदिर कोसळून त्यातील शिवलिंग व नंदी नष्ट झाले। वैरागड येथील नागवंशीय राजापैकी एखाद्या राजाने अथवा त्यांच्या प्रेरणेने लोकांनी पडक्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नागाची स्थापना केली। भद्रावती परिसरात भद्रनाथ स्वामींच्या अन्य 4 भावंडांचे वास्तव्य। भद्रावतीच्या भद्रनाथ स्वामी व्यतिरिक्त या परिसरात 4 भावंडांचे वास्तव्य असून श्री स्वामी भद्रनाथ, श्री स्वामी चिंतामणी शेष, श्री स्वामी दुधन शेष, श्री स्वामी बळीनाग शेष व श्री स्वामी नागवेली शेष अशी त्यांची नावे आहेत। श्री भद्रनाथ स्वामींचे मंदिर भद्रावतीच्या प्रमुख मार्गावरील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला आहे। श्री चिंतामणी शेषांचे मंदिर भद्रावती शहराच्या पूर्वेस सुमठाणा गावाजवळ असून पश्चिमेस दुधनशेष स्वामींचे मंदिर असून या ठिकाणी पवित्र व पुरातन दुधाळा तलाव आहे। उत्तरेला चिचोर्डी शिवारात श्री स्वामी पानवेल शेषांचे मंदिर आहे। त्यांना मनाजी बोवा या नावाने ओळखतात। तर दक्षिणेला सुरक्षा नगर येथे बळीनाग शेषांचे मंदिर असून आता ते मंदिर रस्त्यावर आल्याने त्याच ठिकाणच्या जवळच भद्रावती नगरपालिकेने स्थापन केले आहे। शेकडो वर्षांपूर्वी भांदक नगरीत यवनाश्व राजे होऊन गेलेत। त्यांना मुले बाळ नसल्याने त्यांनी भद्रनाथ स्वामींना पुत्र प्राप्तीसाठी साकडे घातले। त्यानंतर राजांना कन्यारत्न जन्मास आले। भद्रनाथ स्वामींच्या नावाला अनुसरून राजांनी आपल्या राजकन्येचे नाव भद्रावती ठेवले। त्यावरून त्या नगरीचे नाव भांदकवरून भद्रावती झाले।